पुण्यात तब्बल 275 वर्षापूर्वी उभारलेली, नानासाहेब पेशव्यांनी उभारलेली पेशवेकालीन कात्रज ते शनिवार वाडा जी जलवाहिनी आहे, ती आजही अद्भुत आणि आधुनिक वारसा मानली जाते. आणि याच बाबतीत आपण याच विषयावर आज चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत बाजीराव ओक सर. तर आपण त्यांच्याकडून या जलवाहिनीविषयी थोडी माहिती जाणून घेणार आहोत. तर सर, नेमकी ही जलवाहिनी जी आहे पेशवेकालीन, तर ही योजना काय होती? त्यावेळेला पुण्यामध्ये लोकवस्ती वाढत होती आणि पाणी पुरवठा करण्यासाठी काहीतरी सोय व्हावी अशी नानासाहेब पेशव्यांनी पुण्यामध्ये सुधारणा खूप केल्या. म्हणजे पेठा बसवल्या. मग ते लोकांना पाणी पाहिजे म्हणून मग कात्रजपासून त्यांना लक्षात आलं की तिथे पाण्यासाठा करता येईल म्हणून त्यांनी तिथे मोठा तलाव बांधला. मग तिथून पाणी शनिवारवाड्यापर्यंत आणण्यासाठी त्यांनी जमिनी खालनं एक बोगदा खणला. व्यवस्थित बांधलेला बोगदा आहे. आम्ही आत्ता जे टेलिफोन ऑफिस आहे तिथे आम्ही लहानपणी खेळायचो. तिथे उच्छ्वास म्हणायचे त्यांना. एका बाजूने आम्ही खाली उतरायचो, दुसऱ्या बाजूने वर यायचो. आम्हाला त्यामुळे खालती कसं बांधलेलं आहे ते व्यवस्थित माहिती आहे. तर त्या संबंध ह्याच्यातनं पाणी वाहत वाहत ते शनिवारवाड्यापर्यंत न्यायचं आणि मध्ये मध्ये त्यांना बाजूला हे काढून ठिकठिकाणी त्यांनी हौद बांधलेले आहेत. उदाहरणार्थ आता तुम्हाला सांगतो सदाशिवपेठ हौद किंवा बुधवारपेठ हौद, जिथे शुक्रवारपेठ आता त्याला त्याचं नाव बुतकर असं काहीतरी आहे, आणि किंवा सदाशिवपेठ हौद, बुतकर हौद, बाहुलीचा हौद म्हणून बदामी हौद होता. आत्ता जे दगडूशेठ हलवाईचं गणपती मंदिर आहे तिथे पूर्वी बुधवार पेठेचा हौद होता. आम्ही डोळ्यांनी बघितलेले आहेत. आता त्याच्यावर इमारती बांधलेल्या आहेत मोठाल्या. त्याच्याच खालनं मी आत्ता ज्या ठिकाणी राहतो आहे त्या रस्त्याच्या बरोबर सेंटरपासनं हा कालवा गेलेला आहे. भाऊ महाराज बोळामध्ये एक हौद होता आणि अतिशय पद्धतशीरपणे इतका व्यवस्थित बांधलेला आजही तो अत्यंत उत्तम स्थितीत आहे. पण आता त्याकडे काही दुर्लक्ष झालं. पुनर्जीवित करण्याचा त्यांचा प्रयत्न तर कसं करणार आहेत मला माहिती नाही. उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. पण त्या काळी इतक्या कोणतंही आधुनिक तंत्रज्ञान नसताना सुद्धा पेशव्यांनी ही जलवाहिनी बांधली होती. तर ती इतकी अचूक कशी काय बांधली गेली? ते तर मोठं आश्चर्य. त्याच्याबद्दल मला काही माहिती नाही, पण बांधताना अतिशय विचारपूर्वक बांधलेला आहे हे मात्र नक्की दिसतंय. आणि किती पुणेकरांना त्या जलवाहिनीपासून पाणी मिळत होतं? काय होतं त्यावेळेला पुण्यामधची लोकसंख्या हळूहळू वाढत होती. कोकणामधनं किंवा इकडनं बरेच लोक पुण्यामध्ये, कारण जसं पुणे ही शहर म्हणून हे कॅपिटल म्हणून त्यावेळेला हे होतं. नॅचरली सगळ्या लोकांचं हे असतोच की कॅपिटल सिटीमध्ये जाऊन राहणे. तर पुण्याची वस्ती वाढतच होती हळूहळू. त्यावेळेला त्यांनी पेठाही बसवल्या. मग त्यांना नावं काय द्यायची म्हणून मग ही आठवड्यांची नावं दिली. आणि कोणकोणत्या पेठामध्ये हा पाणी पुरवठा जो आहे या वाहिनी तर्फे जो होत होता, कोणकोणत्या पेठा? ह्या सगळ्यात सदाशिवपेठ, शुक्रवारपेठ, बुधवारपेठ, शनिवारपेठ या सगळ्या पेठांमध्ये ह्या पाणी पुरवठा जातो. आणि जर आत्ता ह्या जलवाहिनीला जसं महानगरपालिकेने निर्णय घेतलाय की याचा जीर्णोद्धार करायचे, तर आत्ता पुणेकरांना याचा फायदा होईल का जर ही जीर्णोद्धार करण्यात आला तर? कशा तऱ्हेने करणार आहे तेच माहिती नाही. कारण ते पाणी काढणार तर सगळं तर काय ठिकठिकाणी हे उच्छ्वास जे होते, कारण पाणी व्हायच्यासाठी त्या संबंध लाईनवर ठिकठिकाणी उच्छ्वास केलेले होते. ते उच्छ्वास सगळे बुजवलेच गेलेले आहेत. मी सांगतो माझ्या डोळ्यात देखत मी आमच्या घरात इथून काळ्या हौदाचा म्हणजे अजूनही ही जलवाहिनी जी आहे ती चांगल्या स्थितीत आहे की नाही? अतिशय उत्तम स्थितीत आहे. जिथे बुजवले गेलेले नाहीत उरलेल्या भागातली ही अतिशय उत्तम स्थितीत असणारच आहे. कारण आम्ही जी बघितली आहे त्यावरनं जर वाटते त्याला खराब व्हायचं काही कारणच नाही आहे. पण लोकांनी आतमध्ये दगडं टाकून ते बुजवलेली आहेत. आम्ही काळ्या हौदाच्या इथलं बघितलेलं आहे. काळा हौद या इथेही उच्छ्वासच होता मोठा आहे. आणि आता महानगरपालिकेचा जीर्णोद्धार करणार आहे, तर तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे आणि तुम्हाला काय वाटतं की नाही, यशस्वी होईल? मला काही समजत नाही हे कसं काय करणार आहे. सुन्याला म्हटलं हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. आणि ह्या सगळ्या बिल्डिंग त्याच्यावर मोठाल्या झालेल्या आहेत. आणि मग ह्यांचं काय करणार, ह्याच्या खालनं कसं काय जाणार? आणि बऱ्याचशा अशा चर्चा आहेत, म्हणजे शनिवारपाड्यापासून पर्वतीपर्यंत भुयारी मार्ग, तर हे सत्य आहे का? नाही, हे मला थोडं अतिशयोक्तीचं वाटतं. कारण पर्वती इतक्या उंचावर आहे. त्या पर्वतीच्या शंकरच्या देवळासमोर एक मोठा
खोल खड्ड्यासारखं होतं आणि त्याला बाजूने असं बाजूला ते आम्ही लहानपणी बघितलेले आतमध्ये खोल खड्ड्यासारखं होतं, पण त्याच्यातनं जायचं आणि तो शनिवारवाड्यापर्यंत ते भुयार आहे वगैरे आम्ही त्यावेळेला ऐकायचो. पण मला ते आत्ताच विचार केल्यानंतर खरं वाटत नाही. पण इतका खोल खड्डा करून हे असेल असं शक्यता कमी आणि वाटते. आपला असा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी तुम्ही पुणेकरांना आणि सगळ्यांनाच काय संदेश द्याल? काही नाही, वारसा स्थळं जपली पाहिजेत, पण ते इतक्या उशिरा त्याच्यावर हे आणि आता इतक्या वर्षांनी आता पुणे महानगरपालिकेने याचा जीर्णोद्धार करायला केलाय, तर थोडा आधी केलं असतं तर? नाही, आधी केला असता तर त्याच्यावर नक्कीच काहीतरी करता आलं असतं, की त्याच्यातल्या पाण्याची सोय करता आली असती किंवा आता विशेषतः उन्हाळ्यामध्ये जे पाण्याचे प्रॉब्लेम निर्माण होतात त्यासाठी काहीतरी व्यवस्था. आणि ते का आत्तापर्यंत मी बघतो, आता माझ्या इथे मी बोर घेतलं, मी शोधलं सुद्धा नाही कुठे पाणी मिळेल. मला योग्य वाटली ती या जागेवर मी बोर घेतलं, मला 25 फुटावर पाणी मिळालं. आणि आमच्या ह्या भागामध्ये सोयीकडे पाणी जे मिळतं हे त्या बोगद्यातनं येणारं पाणी युरोपलेलं आहे, हे नक्की आहे. तर आणखीन पण त्याच्यात पाणी आहे का, म्हणजे त्या जलवाहिनीमध्ये? नक्कीच आहे. या इथे उच्छवासावर काळ्या हौदाजवळ जे उच्छवासाचं पाणी अडवून त्यांनी बाजूनी घेतलंय, तिथं ते आता एक वॉशिंग सेंटर चालतं. त्याच्यात पाणी येतं, ते काय कॉर्पोरेशनचं पाणी नाही, ते त्या हौदातलं पाणी आहे, ते कात्रज येणारं पाणी आहे. म्हणजे पाणी नक्कीच आहे त्या ह्याच्यात अजून. आणि कात्रज पासून शनिवारवाड्यापर्यंत कोणकोणत्या मार्गे येत असेल पाणी जे आहे? हे पाणी कात्रजहून सातारा रोड मार्गे, नंतर सारसबागेच्या इथून, ह्या आत्ता जी टेलिफोन ऑफिस आहे तिथून, नंतर ह्या इथे शुक्रवार पेठेतनं आमच्या घराच्या समोर म्हणजे चिंचेची तालीम ते तुळशीबाग, तिथून पुढे शनिवारवाडा, असं ते जात असावं. आता पण पुणेकर या पाण्याचा उपयोग म्हणजे होतोय का पुणेकरांना, म्हणजे वापरलं जातंय का हे पाणी? सध्या वापरलं जातं नसावं असा माझा अंदाज आहे. म्हणजे पिण्यायोग्य नाहीये सध्या? नाही, ते पिण्यायोग्य आहे की नाही माहिती नाही, पण त्याचा उपयोग आता सध्या होत नाही. पण पूर्वी लोक त्याचा उपयोग हौदांवर जाऊन करत होते, कारण निरनिराळ्या ठिकाणी तिथे हौद होते आणि त्या हौदात ते पाणी येत होतं आणि त्या हौदावर लोक कपडे धुणे हे वगैरेसाठी तो उपयोग करत होते. प्रशासनाला काय संदेश द्याल या दुरुस्तीसाठी? काय मी तरी काय संदेश देणार होता, हे नाही आहे त्याच्यामध्ये. आणि असं म्हणतात की दगडूशेठ जे हो, मंदिर आहे ते पण त्या हो, हौदावर बांधलं त्या आहे. हौदावरच बांधलेलं आहे, कारण ते हौद आम्ही बघितलेलं आहे. त्याच्या शेजारी अग्निशमन दलाचा हे बंब होता आणि त्या बंबाला पाणी पुरवठा पटकन व्हावा या हेतूनी तो बंब आणि तिथे त्या हौदाला असं नाव पण होतं की बाहुली हौद. बावलीचा हौद. तुम्ही त्या हौदामध्ये एंटर केलं होतं म्हणजे? हा, तर आम्ही तुमचा लहानपणी experience कसा? खेळायला जायचो. ते आता जे टेलिफोन भवन बांधलेलं आहे, तर तिथे मोठं ग्राउंड होतं, गोपाळ हायस्कूलचं ग्राउंड म्हणायचं त्याला. आणि त्या हौदामध्ये, त्या ग्राउंडमध्ये आम्हाला 2 ठिकाणी उच्छवास होते. तर आमचा लहानपणीचा खेळ होता तो, की एका बाजूनी उतरायचं आणि दुसऱ्या बाजूनी वर यायचं. तर हे ओंकारेश्वर मंदिरापाशी तिथे पण हे जलवाहिनीचं काय? नाही, तिथे होती की नाही मला माहिती नाही, पण हे जे पाठ हा संबंध होता त्याला असे फाटे काढून निरनिराळ्या ठिकाणी ते हौद बांधलेले होते, हे मला नक्की माहिती आहे.